बीडमधील एका तरुणाला सोशल मीडियावर अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची ऑफर देण्यात आलेली आहे। संबंधित मेसेज पाकिस्तानच्या कराचीमधून एका संशयिताने पाठवलेला आहे आणि त्यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर RDX ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी शिरूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 1 लाख रुपयांची ऑफर आणि कराचीचं लोकेशन मेसेज पाठवणाऱ्या संशयिताने आपण पाकिस्तानी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपले कराचीमधील लोकेशनही तरुणाला पाठवलेले आहे। एवढंच नाही तर या कटामध्ये सहभागी होण्यासाठी त्याने 1 लाख रुपयांची ऑफर दिलेली आहे। या कामासाठी आपल्याला 50 लोक हवेत, प्रत्येकाला 1 लाख रुपये दिले जातील आणि मंदिर उडवण्यासाठी RDX पुरवलं जाईल असं संशयिताने मेसेजमध्ये म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, ही धक्कादायक बातमी, राम मंदिर उडवण्यासाठी या तरुणाला ऑफर दिल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्राची, धक्कादायक बातमी आहे ही। शिरूर कासार तालुक्यातला एक तरुण आहे, तो सतत सोशल माध्यमात मोबाईलद्वारे वावरत असतो आणि त्याला काल एक अशा पद्धतीचा मेसेज आला आणि या मेसेजमध्ये धक्कादायक असा मेसेज जो आहे तो करण्यात आलेला आहे। अयोध्यामधलं जो श्रीरामाचं जे मंदिर आहे ते उडवायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला 50 लोक लागणार आहेत, त्याच्यापैकी एक तुमची आम्ही निवड केलेली आहे। या पद्धतीचा जो मेसेज आहे तो मेसेज जो आहे तो तरुणाला केलेला होता आणि मग तरुण जो आहे तो तत्काळ नजीकचा जो पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी तक्रार दिलेली आहे। त्यानुसार खरोखरच हा मेसेज जो आहे तो पाकिस्तान मधून आलेला आहे का, तिथला जो लोकेशन आहे तो कराचीचा दाखवते, तो देखील मेसेज जो आहे त्याची जी पडताळणी आहे आता पोलीस करतात। तर दुसऱ्या मेसेज मध्ये त्यांनी RDX चा देखील उल्लेख केलेला आहे। प्रत्येकाला 50,000 रुपये ते 1 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, यासाठी 50 लोक आम्हाला हवे आहेत, अशी धक्कादायक जो मेसेज आहे तो त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। आता बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावंत, ते स्वतः याकडे लक्ष घालून आहेत आणि त्या जो मुलगा आहे, जो तरुण आहे, त्याला सध्या बोलवण्यात आलेला आहे आणि त्याच्या मोबाईलची रीतसर जे सायबरकडून जे चौकशी आहे ते सध्या तरी करण्यात येते। मात्र या मेसेजमुळे बीडच नाही तर महाराष्ट्र आणि देशात एक खळबळ उडालेली आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।